झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या 2 विद्यार्थिनींनी मुंबईतल्या डबेवाल्यांसाठी एक जॅकेट तयार केलंय। यामुळे डबेवाल्यांचं ओझं आता हलकं होणार आहे। प्रोडक्ट डिझायनिंगच्या या विद्यार्थिनींच्या कौशल्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। मुंबईकरांना न चुकता वेळेवर जेवायला घालणारे डबेवाले आता हायटेक होणार आहेत। सायकल आणि ट्रेनमध्ये दोन्ही हातांवर ओझं वाहून नेताना दिसणारे डबेवाले आता दिसणार नव्या लुकमध्ये, कारण त्यांचं ओझं आता हलकं होणार आहे। पुण्यातल्या 2 विद्यार्थिनींनी डबेवाल्यांसाठी जॅकेट बनवलंय। प्रॉडक्ट डिझायनिंगच्या निकिता सोनकर आणि भार्गवी जोगळेकर या 2 विद्यार्थिनींनी ही शक्कल लढवली आहे। ही मागची बाजू आहे जॅकेटची, ज्याच्यामध्ये 4 हुक आहेत। तर ह्याच्या प्रत्येक हुकवरती ते 5 ते 6 डबे लावू शकतात। आणि ही त्या जॅकेटची पुढची बाजू आहे, तिथे 2 हुक आहेत जे अटॅचेबल आहेत, डिटॅचेबल आहेत। म्हणजे हे त्यांना खांद्यावर घ्यायला सोपं जातं। टोटल अराउंड 35 टिफिन्स एका डिव्हाइसमध्ये मावू शकते, जे की नॉर्मल कावडमध्ये ते 35 टिफिन्सच असतात। सुरुवातीला काही मोजके डबेवाले हे जॅकेट वापरतात। या जॅकेटमुळे डबेवाल्यांचं ओझं हलकं झालं असून त्यांना हे जॅकेट सोयीचं जातंय। दुसरा आम्ही डबे बांधतो ना, त्याला 2 माणसं लागतात आणि या जॅकेटला एकच माणूस लागतो। एकदा डबे लावले की आपल्या शाळेच्या बॅगेसारखं अडकवलं की चाललं। तर डबल माणूस वगैरे नाही, एकदम सोपं आहे लावायला। विद्यार्थी आपण शिकत असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर सामान्य माणसांसाठी आणि त्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी करतायत, ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे। दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।